वर्षाचा आला आला जमली सारी जनता झोकून देऊन जिवंत अभिनय करणं ही नानाची खासियतच. त्याच्या मैत्रीचंही असंच आहे. गणेशोत्सवात नानाची गट्टी जमते ती गणरायाशी. चित्रपटातली भूमिका असो की वास्तवातलं जगणं, दोन्ही ठिकाणी दिसणारं नानाचं रूप हटकेच असतं. सुंदर सुबक प्रसन्न मूर्ती आणि त्याच्या जोडीला रंगीबेरंगी आकर्षक फुलांचा दरवळणारा सुगंध, अशा या प्रसन्न वातावरणात नानाची पूजा मनोभावे चालते. नेहमीचा बंडखोर नाना इथे मात्र नतमस्तक झालेला दिसतो. हे 10-11 दिवस हे निवांतपणे काढायचे. ते आधीच ठरलेलं असतं की गणपतीच्या दरम्यान दुसरं काही करायचं नाही. बाकी दुसरा कुठला सण काही म्हणजे दिवाळी किंवा दुसरा कुठलाच सण नाही साजरा करत. हा एकच सण. खरं तर चित्रपट तारेतारकांना अशी सवड मिळणं कठीणच, पण नानाची गोष्ट मात्र काही औरच. गणेशोत्सवातले सगळे दिवस तो गणरायासाठीच अर्पण करतो. यावेळी नातेवाईक शेजारी पाजारी यांची नानाच्या घरी रांगच लागलेली असते. त्याला कारणही तसंच आहे. नानाबरोबर एवढा निवांत वेळ घालवण्याची एवढीच तर संधी असते. नवे जुने मित्रही इथं आवर्जून एकत्र येतात. अशा वेळी एखादा शाळेतला मित्र अचानक येऊन भेटतो आणि मग नानाही आपोआप खुलतो. हा, घरचे भाऊ बहीण नातेवाईक सगळेच भेटतात ते मग त्या निमित्तानं. आता बघ ना, हा माझा किती 62, 63, 64 सालचा माझा मित्र. हा 44 वर्षांनी भेटला मला तो. घेतला का चहा? सणाच्या या धावपळीतही नानाचं वास्तवाचं भान सुटलेलं नाही. बिहारमध्ये आलेल्या पुरानं त्याचं मन हेलावतं. राहणार यावेळी सुद्धा आता बिहारचा जो पूर आहे, इतकी मंडळी मरतायत, त्यांना जेवण नाही, पाणी नाही. त्यावेळी ते वाईट वाटतं. आणि आपण हतबल असतो, काहीच करू शकत नाही. जमलं तर तुम्ही काय 5-50 रुपये द्यायचे, याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. चंदेरी दुनियेत रमणारे नाना पाटेकर गणेशोत्सवाच्या काळात मात्र इथं थेट गणरायाच्या सेवेतच दाखल होतात. त्यामुळं घरचेही खुश असतात. जुनी मित्रमंडळी आणि त्यातून रंगणारी गप्पांची मैफल यामुळं तर इथला माहोल एकदम खुश होतो. घर असं भरलेलं पाहून नानाच्या आईच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं. बॉलिवूडमधल्या नानाची घड्याळाच्या काट्यावर धावपळ सुरू असते. त्यामुळं असा निवांत नाना पाहून त्यांचा चेहरा अधिकच खुलतो. गणेशोत्सव दिमाखातच करायचा ही वडिलांपासूनची परंपरा नानानं मोठ्या आनंदानं जपली आहे, एवढं मात्र खरं. कॅमेरामन संपत मोरेसह प्रशांत अनासपुरे, साम मराठी, मुंबई.